श्रीमद भगवत गीता जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. अध्याय नंबर 4चा आता श्लोक नंबर 25 पासून 32 पर्यंत आपल्याला आधी वाचून दाखवतो. अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 25. यामध्ये हे सांगितलं जात आहे, काही अपरे म्हणजे दुसरे योगीजन देवतांचे पूजन रूप यज्ञाचेच चांगल्या प्रकारे अनुष्ठान करतात. योगी म्हणजे साधक. काही साधक तर देवतांचीच पूजा करतात आणि अन्य साधक ब्रह्म अग्नो, आपल्याला संस्कृतच्या बरोबर पाहावं लागेल, म्हणजे ब्रह्म अग्नो यज्ञेन, हे परब्रह्म नाहीये. ब्रह्मलाच इष्ट मानून जे साधना करतात त्यांचा उल्लेख समजा. यज्ञाद्वारेच आत्मरूपी यज्ञाचे हवन म्हणजेच अनुष्ठान करतात, पूजा करतात. हा 26 नंबर आहे. अन्य म्हणजे दुसरे योगीजन श्रोत्र आदी सर्व इंद्रियांचं संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आणि दुसरे योगीजन शब्द आदी शब्दस्पर्श रूप रसगंध यांच्यापासून विषयांपासून दूर जाण्यासाठी अनुष्ठान करतात. समस्त विषयांना इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आता 27 मध्ये दुसरे योगीजन इंद्रियांच्या संपूर्ण क्रियांना आणि प्राणाच्या सर्व क्रियांना, प्राण म्हणजे श्वास, ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयोगरूपी अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे आपला संयम कायम राखण्यासाठीच अभ्यास करतात. 28 मध्ये चौथ्या अध्यायाचा 28. कित्येक पुरुष, कित्येक साधक भक्त द्रव्य संबंधात यज्ञ करणारे आहेत, म्हणजे जसं कुठे भंडारा केला, कुठे घोंगड्या वाटल्या आणि कुठे कोणती धर्मशाळा बनवली, तर म्हणतात काही लोक यालाच आपली अंतिम भक्ती लक्ष मानतात. आणि काही तपश्चर्या करतात, तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत. तथा अन्य काही योगरूपी म्हणजे आसन वगैरे करत राहतात, यातच पोटातलं पाणी हलवलं, स्नायू हलवले, यालाच अध्यात्म मानतात. तर काही अहिंसेसारख्या तीव्र व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष, म्हणजे जसं तोंडावर पट्टी बांधायची, अनवाणी फिरायचं, अशा प्रकारे एखादा झाडू घेऊन फिरायचं, या प्रकारच्या साधनेलाच ते आपलं अंतिम लक्ष, अंतिम उपलब्धी, अंतिम साधना मानतात. यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. आता जसं कुणी गीतेचा पाठ केला, कुणी हा गायत्री मंत्र बनवला, यजुर्वेदातील अध्याय नंबर 36च्या मंत्र क्रमांक 3 मध्ये पुढे एक ओम अक्षर लावलं या लोकांनी, याचा जप करत राहतात आणि त्यालाच मोक्ष मानतात. नाही, सद्ग्रंथाच्या कोणत्याही अंशाला, मंत्राला किंवा अध्यायाला वाचल्याने त्यामुळे परमात्म्याची ओळख नक्कीच होते, पण मोक्ष नाही मिळत. मोक्षप्राप्तीची विधी यापासून भिन्न असते. जशी वीज आहे, लाईट, इलेक्ट्रिसिटी, हिच्या गुणांना वारंवार गायलं गेलं, ऐकवलं गेलं, कविता रचल्या, खूप चांगली आहे, अंधाराला उजेडात परावर्तित करते, आणि ती प्रोसिजर जर आपण आपलीशी केली नाही, पद्धत वापरली नाही, ज्यामुळे कनेक्शन मिळेल, तर त्याशिवाय त्या विजेचे जे गुण आहेत ते प्राप्त होऊ शकत नाहीत. यासाठी स्वाध्यायाचं जे कारण आहे, त्याचा फायदा काय आहे, आम्हाला जाणकारी मिळते की भगवान कसा आहे, कुठे राहतो, कसा प्राप्त होतो, आणि जोपर्यंत आपण ते साधन आपलंसं करत नाही तोपर्यंत त्याचा काही फायदाच नाही. तर हे सांगितलं आहे की कुणी स्वाध्यायरूपी ज्ञान यज्ञ करत असतात. पुढे पहा आता 29 आणि 30 मध्ये काय सांगितलं आहे. अध्याय क्रमांक 4च्या 29 आता 28 वाचला आपण.
यात म्हटले की दुसरे कितीही योगीजन अपान वायूमधील प्राणवायूला हवन करतात, म्हणजे योगाभ्यास करत राहतात, श्वास उच्छ्वासच्या क्रियेवर प्राणायाम वगैरे करतात. अन्य योगीजन प्राणवायूमध्ये अपानवायूचं हवन करतात. अन्य किती जण नियमित आहार घेणारे अल्पाहारी असतात, प्राणायाम परायण पुरुष जे प्राणायाम करत राहतात, प्राण आणि अपान यांच्या गतीला थांबवून प्राणातच हवन करतात. हे सारे साधक यज्ञांद्वारे पापाचा नाश करणारे, यज्ञाची माहिती असणारे आहेत. याचा अर्थ असा आहे की जेवढे सगळे साधक आहेत ते आपापल्या साधनेला पापनाशक समजणारे आहेत. जर यांना हे समजलं की ही साधना बरोबर नाहीये तर ते त्याचा लगेच त्याग करतील, मागे पुढे न पाहता. 4थ्या अध्यायातील 31व्या श्लोकात असं सांगितले की जे सत्साधना करत नाहीत, यज्ञातून वाचलेले अमृताचा अनुभव घेणारे सनातन परमधामाला प्राप्त होतात. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 3 मधील श्लोक क्रमांक 10 ते 15 मध्ये एक विशेष विवरण दिलं आहे की जो पूर्ण परमात्म्याला, परमक्षर ब्रह्मला इष्ट मानून सत्साधना करतो, त्याला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न ग्रहण करतो, ते सर्व पापांपासून मुक्त होतात. तर इथे सुद्धा याचीच एक हिंट दिली आहे 4थ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात की यज्ञापासून वाचलेले, म्हणजे सत्साधना जी आपण करतो, परमात्म्याला नैवेद्य दाखवतो, जसा प्रसाद आहे, हलवा कढा प्रसाद आहे, त्याला आपण सारे भक्त इथे खातो. तर असं केल्यानं सुद्धा आपली बरीचशी पापं नष्ट होतात. कारण इथे परमात्म्याची वाणी चालू असते, तत्वज्ञान चालू असतं, नैवेद्य दाखवला जातो, तर त्याच्या आहाराने सुद्धा आपले या प्रसाद रूपाने खाण्याने पाप नष्ट होतात. कारण इथे शास्त्रानुसार साधना आहे. शास्त्र अनुकूल साधनेमध्ये प्रत्येक जे काही यज्ञ आहेत, अनुष्ठान आहेत, त्यांचा विशेष लाभ साधकाला प्राप्त होतो. तर पहा 4थ्या अध्यायाचा आता 31वा श्लोक ऐकवतो. यात म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातून उरलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगीजन म्हणजेच साधक सनातनम ब्रह्म यांती, तो सनातन म्हणजे गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे हा परमात्मा. सनातन ब्रह्मला, परब्रह्म नाही, सनातन परमात्म्याला प्राप्त करतात, अविनाशी भगवंताला प्राप्त करतात. यज्ञ न करणारे म्हणजे जे यज्ञ करत नाहीत, साधना करत नाहीत, भक्ती करत नाहीत, जे धार्मिक अनुष्ठान करत नाहीत, त्यांच्याविषयी काय सांगितलं आहे? जे यज्ञ करत नाहीत असे पुरुष म्हणजे जे भक्ती साधना करतच नाहीत, तर ते मनुष्य लोक सुद्धा सुखदायक नाही. तर परलोक कसा सुखदायक असू शकेल? भावार्थ असा आहे, जे साधना करत नाहीत, भक्ती करत नाहीत, ते इथेही दुःखी आणि यापुढेही दुःखी. आता दास तुम्हाला ज्या मुद्द्यांवर घेऊन येऊ इच्छित होता तिथे आपण आलोय. आता 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात असं सांगितलं आहे की अशा प्रकारची जी वर्णनं केली आहेत धार्मिक अनुष्ठान 25 पासून 30 पर्यंत या साधना आहेत, या अशा आहेत ज्या आपापल्या पद्धतीने सारे करत आहेत आणि सगळेच आपल्या या यज्ञांना, धार्मिक अनुष्ठानांना पापनाशक जाणतात. आता इथं सांगितलंय की या प्रकारची खूप विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितली आहे. आता सच्चिदानंद घनब्रह्मंची वाणी कोणती आहे? आता जशी गीता आहे, हे वेदांचं ज्ञान आहे, 4ही वेदांचं, तर त्या सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी हे वेद, गीता, पुराणांहून भिन्न आहे, जी परमेश्वराने स्वतःच्या मुखकमळातून बोलली आहे. आता पहा, वाचा एकदा हे. आता तसा विश्वास बसणार नाही, आधीच आपण तोंडी फसवले गेलो आहोत.
अध्याय 4 श्लोक नंबर 32 मध्ये या प्रकारे खूप तऱ्हेच्या बहुविधा खूप तऱ्हेच्या यज्ञ. इथे यांनी चूक केली आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ केलाय वेदांची वाणी, हे चूक केलंय. आता पहा, इथे विचलित झालेत. आता तुम्हाला दाखवतो अध्याय नंबर 17 आणि श्लोक नंबर 23. यात काय सांगितलंय? ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. हा ब्रह्मणः शब्द आहे यामध्ये. याचा अनुवाद त्यांनी काय केलाय? ओम ओम तत् तत् सत सत इति हा आहे. त्रिविध म्हणजे 3 प्रकारचा, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे. निर्देशः स्मृतः म्हणजे नाव म्हटलंय. आपल्याला आत्ता एवढंच घ्यायचं आहे, याचं नंतर पाहूया. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. आता आपण परत येऊया. 4थ्या अध्यायात आलो परत आपण. श्रीमद भगवद्गीतेचा हा पहा 32वा श्लोक. यामध्ये ब्रह्मणः मुखे शब्द आहे. ब्रह्मणः मुखे एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणः मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याचा अर्थ असा आहे की या प्रकारचे अजूनही अनेक प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती इथे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमधून. मुखे म्हणजे त्यांच्या मुखकमळातून बोलली गेलेली. मुखेचा अर्थ आहे परमात्म्याद्वारे त्याच्या मुखकमळातून बोलली गेलेली अशा वाणीमधून. ती कबीर वाणी आहे. आता पहा, यांनी इथे वेदांची वाणी लिहिलं. हा काय अर्थ झाला? ब्रह्मणचा अर्थ वेद करणं म्हणजे यांचं अज्ञान आहे. यांनी या गीतेमध्ये अनेक ठिकाणी अनुवादामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आहे अज्ञानामुळे. जसं 7व्या अध्यायातील 18व्या श्लोकात अनुत्तमम शब्द आहे. हे फक्त श्रीकृष्णालाच सर्वश्रेष्ठ शक्ती मानून चालत होते, परमशक्ती मानत होते, जेव्हा की श्रीकृष्णाची काही भूमिकाच नाहीये गीतेच्या ज्ञानात. ते तर यांचा पिता सांगतोय ब्रह्म. आणि तो सांगतोय की हे साधक माझ्या साधनेमध्ये अनुत्तम साधनेत लीन आहेत, कारण जन्म मृत्यू न यांना चुकतो ना आम्हाला चुकतो. अशा प्रकारे 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात म्हटलंय की त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनं तुला परमशांती सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि मग पुढे 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकात व्रज शब्द आहे. व्रजचा अर्थ जाणे होतो. जसे इंग्रजी भाषेमध्ये गो म्हणजे जाणे, आणि त्याला कोणी म्हणतात येणे म्हणतात काही जण. ते किती अज्ञानी आहेत. तो फक्त अडाणी अडचणी आणायचा प्रयत्न करतो व्याकरणाचा आधार घेऊन. तर ते आपल्याला मान्य नाहीये. तर इथेही यांनी असंच केलं आहे. ब्रह्मणचा अर्थ वेद नाही होत. ब्रह्म म्हणजे परमात्मा. आणि वेद जे आहेत, वेद म्हणा गीताजी म्हणा, ही याची विधानं आहेत. जसं एक राजा म्हणजे ब्रह्म समजा, आणि वेद म्हणजे संविधान समजा. तर जिथं राजाचं प्रकरण आहे तिथं संविधान म्हणणं तर मूर्खपणाच आहे. तर ब्रह्मचा अर्थ परमात्मा होतो. आता इथं पहा, परत जाऊया. 4थ्या अध्यायाचा आपण 32वा श्लोक वाचूया. आता निर्णय होऊन जाईल. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमधून विस्तारपूर्वक सांगितले आहेत. हे वेदांची वाणी चुकीचं लिहिले. सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी पाहिजे. ह्या सगळ्याला तू कर्मजान विद्धी. याचा अर्थ आहे की हे कर्माने उठताना नाम, बसताना नाम, जागेपणी झोपेत नाम, काम करता करता त्याची साधना होते त्या परमपिता परमात्म्याची. त्या वाणीतून असं वर्णन आहे. कर्मजान
शारीरिक क्रियांद्वारे संपन्न होणारे. जान विधी म्हणजे जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे तू कर्मबंधनातून सर्वथा विमोक्षसे मुक्त होऊन जाशील, पूर्ण रूपाने मुक्त होशील. आता पुण्यात्म्यांनो, 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात इतकंच सांगितलं आहे की ह्या द्रव्यमय यज्ञाहून ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ कोणता असतो? जो धनाने संपन्न होतो. यज्ञ जसं भंडारा आहे, कधी कुठे मंदिर बनवलं त्याला धर्म मानतात, कुठे घोंगड्या वाटल्या, अशा प्रकारे काही धर्मशाळा बनवल्या. तर सांगायचा अर्थ असा की पहिल्यांदा तू ज्ञान समज. त्या तत्वज्ञानाला न समजून अंधाधुंद तसंच काही दानधर्म करत राहण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. त्या ज्ञानाला समज आणि मग त्या तत्वज्ञानाच्या आधाराने तू पुन्हा धर्म कर. असं डोळे मिटून अंधाधुंद धर्म करण्याने काही लाभ मिळणार नाही. तर असा याचा अर्थ आहे. आता पाहूया 4था अध्याय, श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर आता आपण 33 वाचूया. याचंच पुढं वर्णन आहे. हे परंतप अर्जुन, द्रव्यमय यज्ञापेक्षा म्हणजे तसंच डोळे बंद करून अंधाधुंद खर्च करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे पहिलं तत्वज्ञान समज आणि यावन मात्र म्हणजे सगळं कर्म त्या ज्ञानात समाप्त होतं. बिनमतलबाचं ओझं वाहणं हे त्या ज्ञानात संपतं. त्यात काय होतं? गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. म्हणजे पूर्ण संताचा, तत्वदर्शी संताचा शोध घ्या आणि मग दान करा, तेव्हा संपूर्ण लाभ होईल. आता पुण्यात्म्यांनो, 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात फक्त एवढंच सांगितलं आहे की ह्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ कोणता असतो? जो धनाने संपन्न होतो. यज्ञ जसा भंडारा आहे, कुठे कोणी मंदिर बांधलं याला कोणी धर्म मानतात, जसं कोणी घोंगड्या वाटतं, अशा प्रकारे कोणी धर्मशाळा बांधतं. तर सांगायचा अर्थ असा की तू पहिल्यांदा ज्ञान समजून घे. त्या तत्वज्ञानाला न समजता अंधाधुंद तसंच काही दान करण्याऐवजी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानाला समज, मग त्यानंतर त्या तत्वज्ञानाच्या आधाराने तू नंतर धर्म कर. जसं डोळे मिटून अंधपणे धर्म करण्याने काही लाभ होत नाही, असा या म्हणण्याचा अर्थ आहे. 4थ्या अध्यायाचा श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 33 आपण वाचू. याचं पुढे वर्णन आहे. म्हणजे असेच डोळे बंद करून आंधळेपणाने धन वाया घालवण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे आधी तत्वज्ञान समज आणि यावन मात्र म्हणजे संपूर्ण कर्म त्या ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातं. बिनमतलबी कर्म काय कामाचं? त्या ज्ञानात सगळं संपून जातं. त्यात काय होतं? गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. म्हणजे पूर्ण संताचा शोध घ्या, म्हणजे तत्वदर्शी संताचा शोध घेतल्यानंतर दान करा, तर संपूर्ण लाभ होईल. आता पहा, आता पुढे पाहूया. श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 वर 33 आपण वाचला. आता हे सांगितले की 34व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये जे तत्वज्ञान आहे, सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये जे सांगितलं आहे विस्ताराने, ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाला
तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन ते समजावून घे, त्यांना दंडवत घालून प्रणाम करून त्यांची सेवा करून कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने परमात्मतत्व योग्य तऱ्हेने जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. समजलं हे स्पष्टपणे? आता तर हे स्पष्टपणे समजलं की गीता ज्ञानदात्याशिवाय दुसरा कोणी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याद्वारे आपल्या मुखकमलातून सांगितलेलं ज्ञान श्रीमद भगवद्गीता आणि ह्या 4 वेदांपेक्षा वेगळं आहे. त्याने आपल्या मुखकमलातून सांगितलं आहे. आता हे सांगितलं आहे 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात की हे ज्ञान तत्वदर्शी संत सांगतील ते ऐका. तर गीता ज्ञानदाता मुक्त झाला आणि हे पण सिद्ध केलं की मला पूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. तर यावरून हे सिद्ध झालं की श्रीमद भगवद्गीता अपूर्ण आणि पवित्र 4 वेद हे पण अपूर्ण. तर संपूर्ण कोणता वेद आहे? तो सूक्ष्म वेद आहे, 5वा वेद आहे आणि तो परमात्म्याने स्वतः आपल्या मुखकमलातून सांगितला आहे. ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. तिला कबीर वाणी म्हणतात, कबीर वाणी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.